योद्धा न्यूज मराठी। खेड तालुक्यातील 100 विद्यार्थ्यांना अधिवास प्रमाणपत्रांचे वाटप। आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न। खेड, पुणे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे मिळवण्यासाठी होणारी धावपळ थांबवण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या पुढाकारातून खेड तालुक्यातील आदर्श विद्यालय शिरोली आणि सुमंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ठाकूर पिंपरी येथील सुमारे 100 विद्यार्थ्यांना अधिवास प्रमाणपत्र डोमिसाइल सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले। खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला। प्रशासकीय तत्परता आणि लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन, उच्च शिक्षणासाठी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे असते। विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचावा या हेतूने महसूल विभागाने विशेष मोहीम राबवून ही प्रमाणपत्र तयार केली। या कार्यक्रमाला तालुक्यातील दिग्गज नेत्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवर, या कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित होते: आमदार बाबाजी काळे खेड तालुका, ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील, गणेश नाना आरगडे, तनुजाताई घनवट, विद्याताई मोहिते, मंगेश भाऊ सावंत, अनिल दौंडे, प्रशांत बेडसे यांच्यासह महसूल विभागाचे सर्व कर्मचारी, दोन्ही विद्यालयांचे शिक्षक, मुख्याध्यापक, मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण शालेय जीवनातच हाती महत्त्वाचा दाखला मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे। तहसीलदार प्रशांत बेडसे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं केलेल्या जलद कार्यवाहीबद्दल मान्यवरांनी प्रशासनाचं कौतुक केले। विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागू नयेत हाच आमचा उद्देश आहे। शिक्षण घेताना कागदपत्रांची कमतरता भासू नये म्हणून ही मोहीम राबवण्यात आली। आमदार बाबाजी काळे। कार्यक्रमाच्या शेवटी प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचं मनापासून आभार मानले। महाराष्ट्र शासन महसूल विभाग छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे। तर या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना जे डोमिसाइल सर्टिफिकेट मिळालेले आहेत, तर आज त्या विद्यार्थ्यांकडे आपण आलेलो आहोत। तर विद्यार्थ्यांना कसं वाटतंय या ठिकाणी जाणून घेऊया। बाबा, तुझ्या शाळेचं नाव काय? श्री सुमंत विद्यालय पिंपरी। सुमंत विद्यालय पिंपरी। आता तुला कोणता दाखला मिळालेला आहे या ठिकाणी? सर्टिफिकेट मिळालं आहे नॅशनल। तुला कसं वाटलं मिळाल्याबद्दल? या शासनाने आयोजित केलेल्या शिबिरामुळे आम्हाला भेटलेला दाखला आमच्या शैक्षणिक उपयोगासाठी पुढे 15 वर्ष लागू होऊ शकतो। तो दाखला काढून दिल्याबद्दल खेड तालुक्यातले अधिकारी आणि शासनाचे या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। तर या ठिकाणी आता आदर्श विद्यालयाकडे पण आपण आलेलो आहोत। त्या विद्यार्थ्यांना जे दाखले मिळाले आहेत तर त्याबद्दल त्यांचं काय मत आहे जाणून घेऊया। तुझं नाव काय? आर्या सोमनाथ सावंत। तुझ्या शाळेचं नाव काय? आदर्श विद्यालय शिरोली। बरं, आता तुम्हाला जे डोमिसाइल हे जे सर्टिफिकेट मिळालेलं आहे, जे हा जे दाखला मिळाला आहे, तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणी? हा दाखला मिळवण्यासाठी आम्हाला पुढे जाऊन खूप अडचणी येणार होत्या, पण आता काहीच अडचण न येता हा दाखला आम्हाला मिळालेला आहे। त्यामुळे आम्हाला खूपच आनंद वाटत आहे। छत्रपती शिवाजी समाधान शिबिर या शिबिरामध्ये श्री बाबाजी शेठ रामचंद्र काळे हे आमदार, ह्या आमदारांनी आम्हाला हे डोमिसाइल पत्र मिळवून दिले आहे। त्यामुळे तहसीलदार त्यांचे सुद्धा योगदान आहे यामध्ये। डोमिसाइल पत्र मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटत आहे। धन्यवाद। योद्धा चॅनेल मध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे डोमिसाइल सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते मिळाल्याबद्दल खूप त्यांना आनंद झालेला आहे। धन्यवाद।